समय आ चुका है हर साल की तरह चेटी चंद महायात्रा का, जो कि इस साल 10 अप्रैल को उल्लासनगर में निकाली जाएगी। चेटी चंद महायात्रा समिति आप सभी के लिए इस साल लाई है एक एक्साइटिंग न्यूज। हम लाए हैं आपके लिए क्रिएटर ऑफ उल्लासनगर का अवार्ड। रील्स और वीडियोस के आज के जमाने में हम आप सभी के लिए लाए हैं वीडियो मेकिंग कॉन्टेस्ट। सो दिखाइए अपनी कला, ड्रामेटिक फॉर्मेट में गाना गाकर, डांस कर या किसी भी रूप में अपना प्रेम दिखाइए लाल साईं के प्रति, चेटी चंद महायात्रा के प्रति। और साथ साथ अनाउंसमेंट करना जरूरी है। आपको अपने वीडियो में अनाउंसमेंट करनी है कि चेटी चंद महायात्रा इस साल 10 अप्रैल को निकाली जाएगी। हम 2 सबसे अच्छे वीडियोस को चुनेंगे इस कॉन्टेस्ट के विनर्स के रूप में, और 10 अप्रैल को सुबह बाबू लीलाराम साहिब जी के हाथों से उन्हें मिलेगा अवार्ड बेस्ट क्रिएटर ऑफ उल्लासनगर और साथ साथ 5000 रुपए नगद का। तो स्टार्ट कीजिए अपनी क्रिएटिविटी। आपकी डेडलाइन है 8 अप्रैल शाम 6 बजे। आपको अपना वीडियो रिकॉर्ड करके इस व्हाट्सएप नंबर पर भेजना है। जब भी गया जाना हो तो इन पंडित जी से संपर्क करें। हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज के लिए हमारे चैनल मेरा उल्लास न्यूज को यूट्यूब पे सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को भी दबाएं। SD ट्रेडर्स होलसेल एंड रिटेल, जहां पर आपको मिलेगा हर डेकोरेशन का सामान। बर्थडे पार्टी हो या हो वेडिंग एनिवर्सरी, हमारे यहाँ सभी तरह के डेकोरेशन के सामान उपलब्ध हैं। अधिक जानकारी के लिए संपर्क करें SD ट्रेडर्स, अमन नेहरू चौक रोड, उल्लासनगर 2। मोबाइल नंबर 8080 रायगढ़ कॉलोनी, विनायक कॉलोनी, मनीषा कॉलोनी, आनंद नगर, कृष्णा कॉलोनी, राजा शिवाजी हाई स्कूल, कमला देवी कॉलेज, खाडेगोलावाली में गंगा विहार, साई नगर में पंचवटी, महालक्ष्मी शॉपिंग, नेहरू नगर, कल्याणपुर में विट्ठलवाड़ी रेलवे स्टेशन कॉलोनी के सामने कैलाश नगर। इस मानसून के दौरान रामकृष्ण पार्वती नगर सहित पूरा क्षेत्र जलमग्न हो जाएगा। इसका मुख्य कारण विट्ठलवाड़ी शमशान घाट पर नाले की कम ऊंचाई और उसके नीचे बनी सुरंग का केवल 8 फीट चौड़ा होना है। साथ ही इस साल कल्याण डोंबिवली महानगर पालिका नाले को भरकर सब्जी बाजार और शॉपिंग सेंटर बनाने का काम कर रही है। वैकल्पिक रूप से पानी की निकासी नहीं होगी और पिछले सभी खंडों में पानी की पुलिया है। इस क्षेत्र में 3 स्कूल, कॉलेज और ST बस डिपो हैं, इसलिए अगर थोड़ी बारिश भी होगी तो पानी भर जाएगा। यदि मानसून के दौरान इस क्षेत्र में पानी भर जाता है और कोई दुर्घटना होती है तो क्या कल्याण डोंबिवली नगर निगम इसकी जिम्मेदारी लेगा? ये नागरिक कल्याण डोंबिवली महानगर पालिका की स्थापना से पहले से ही यहाँ रह रहे हैं। इन्हें सुविधाएं मुहैया कराना यहाँ के MPMLA महानगर पालिका की जिम्मेदारी है। स्थानीय नागरिक 2021 से लेकर अब तक इस संबंध में सांसदों को पत्र लिख चुके हैं, लेकिन ऐसा कुछ नहीं हुआ जिससे पता चले कि नेता कितने वफादार हैं। लेकिन अगर आने वाले मानसून से पहले इस नाले को चौड़ा नहीं किया गया और इसकी ऊंचाई नहीं बढ़ाई गई तो मानसून के दौरान होने वाले नुकसान के लिए कल्याण डोंबिवली नगर आयुक्त और उनके अधिकारी पूरी तरह से जिम्मेदार होंगे। मी शहर संघटक मीनाताई माळवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। आम्ही देखील 35 वर्षापासून ही नवीन वस्ती होती आणि ह्या जमिनीवरती संपूर्ण नवीन वस्ती झालेली आहे आणि तेव्हापासून आता लोकांची रहिवासी संख्या खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आम्ही जसं इथे राहायला आल्यानंतर इथे नेहमी पुराचं पाणी पावसाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरात जातं आणि लोकांचं भरपूर नुकसान होतं। ते झाल्यानंतर आम्ही सतत आंदोलन करत गेलो। ज्या काही आम्हाला सुविधा पाहिजे हे आम्ही घेत आलो आणि हे घेत आजपर्यंत आम्ही तेच करत आलेलो आहोत। परंतु आता जो हा प्रकल्प चाललेला आहे हा फार चुकीचा आहे, कारण हा जो नदी, हे जे नदी, याला नदी म्हणून म्हटली जायची, तर ही नदी याचं म्हणजे नाल्यामध्ये रूपांतर झालं। तरी देखील आमची जेव्हा सत्ता होती तेव्हा आम्ही याचं रुंदीकरण वाढवलं, खालून त्याला डीप केलं, जेणेकरून ते केल्यानंतर आमच्याकडे म्हणजे जवळजवळ 10 ते 12 फूट पाणी येत होतं। तिथे कुठे 4, 7, काही ठिकाणी संपूर्ण 14 फूट पाणी जातं, पण काही लोकांचं नुकसान कुठेतरी वाचत होतं। परंतु मला असं वाटतं की हा जो प्रकल्प चालू झाल्यामुळे आणि लोकांची जास्त वस्ती झाल्यामुळे हा लोकांच्या जीविताशी संबंध येऊ शकतो, कारण लोकांना अशी परिस्थिती होणार की पूर आला तरी लोक पळू शकत नाही, कुठे जाणार? कारण याचं जे पुराचं रूपांतर मला वाटतं हे जे महालक्ष्मी नालापात्र, महालक्ष्मी शॉपिंग सेंटर, त्याच्यानंतर कैलासनगर, त्याच्यानंतर खडेगोलवली अशा ठिकाणी जास्त याचा पुराचा त्रास होतो
आणि जे काही कमिशनर मॅडम आमचे जे सहकारी आहेत, आमचे चंदू प्रसाद यांनी जे काही वेळोवेळी पत्र दिलेले आहेत, त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत, जर त्यांनी याच्यावरती तोडगा काढला नाही, कारण का माहिती आहे, हे जे यांचा विकासाचा जरी प्रकल्प असलं तर हा जीवितहानी होणारच आहे. आणि आमची मागणी काय की हा जो प्रकल्प आहे ना तो तुम्ही करा, पण नाला जो आहे, नाल्याच्या ज्या भिंती संरक्षण आहेत त्या भिंती झाल्या पाहिजेत. आणि नाल्याचं रुंदीकरण मी तर म्हणते जसं एवढ्या वर्षामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे त्यांचा विचार करून ते भिंतीचं काम रुंदीकरण वाढवलं पाहिजे. प्रभाग क्रमांक 96 साईनगर काटेमानवली कल्याण पूर्व गेल्या 35 वर्षापासून आम्ही इथं राहतो आहे. इथं स्थानिक आम्ही लोक आहोत. तर हे असा प्रकल्प बघा आता हे चालू आहे, या प्रकल्पामुळं हे पूर्ण भाग भर पावसामध्ये पूरस्थिती इथं निर्माण होते प्रत्येक वर्षी. त्या पूरस्थितीमुळं इथं पाणी भरणार आहे. हे 33 मीटर हे नदी पात्र होती, त्याला यांनी 24 मीटर करून आणि तिथं ती मोरी आहे ती 8 फूटची फक्त आहे. 24 फूट कुठं आणि 8 फूट कुठं, आता पाणीचा फ्लो जाणार कुठं, हे सर्व पूर येणार आणि आमच्या घरात येणार आहे. ह्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा इथले स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांना 2021 रोजी पत्र दिलं आहे आणि त्यांना सांगितलेलं का इथं भीषण पूर परिस्थिती होते, यामुळे ह्याच्यावरती या ब्रिज जो आहे पुणा लिंक रोडचा, ह्याची उंची आणि लांबी वाढून इथल्या लोकांना जो पूर येतो आहे त्यांनी काहीतरी राहत भेटेल ह्याच्यासाठी. तर त्यांनी आतापर्यंत फक्त कागदी घोडे नाचवतात, त्याच्यावरती त्यांनी आतापर्यंत काही लक्ष दिलं नाही. त्याच्यानंतर आता हे प्रकल्प चालू झाला, हे 8-10 महिन्यापूर्वी आम्ही या प्रकल्पाच्या विरोधात, आम्हाला प्रकल्पाचा विरोध नाही आहे, आम्ही इथल्या स्थानिक लोकांना कमिशनरला पत्र दिलं आहे, तहसीलदारला पत्र दिलं आहे, पाठपुरावा केला आहे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, MMR सर्वांना पत्र व्यवहार केले आहेत. कारण की या प्रकल्पाचा विरोध नाही आहे, ह्या पाणी जायचा रस्ता नाही आहे, हा ब्रिज पहिले बनवा. इथले स्थानिक जे शहर अभियंता होते अर्जुन आहिरे साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं का आम्ही हे 10 दिवसात करतो करून, आणि नंतर त्यांची 4 दिवसात बदली झाली. म्हणजे त्यांनी आम्हाला पूर्ण खोटंच सांगितलेला का बाबा मी तुमच्या 10 दिवसात तुमचे कामं करतो, आणि 4 दिवसानंतर त्यांची माहिती आहे त्यांची बदली होणार आहे, ते बदली होऊन गेले. आता नवीन शहर अभियंता आलेत. आतापर्यंत फक्त एक कागदी घोडे नाचत आहे. कमिशनर मॅडमचा इथं दौरा झाला, कमिशनर मॅडमनी बोले अगोदर सगळे झालेले मी काही करू शकत नाही आहे. कमिशनर मॅडमनी डायरेक्ट हात वरती केले. आम्ही बोलो कमिशनर मॅडम तुम्ही आमची आईबाप आहेत, तुमची मायबाप आहे, तुमच्या भरोश्यावर हे लोक राहतात आहे आणि तुम्ही असे बोलून कसं काय चालणार. तर मॅडमनी सांगितलं मी आत्ता आलेत, मला तुम्ही आले तर तुम्ही डिसिजन घ्या आणि लोकांना न्याय द्या, हा ब्रिज पहिले बनवा, नंतर प्रकल्प तुम्ही बनवत राहा कधी पण. तर मॅडमनी आश्वासन दिलं मी बघते करून. आता ते कधी होणार काय होणार ते आता आम्ही सांगू शकत नाही, अशी ती बोलली आहे. हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज़ के लिए हमारे चैनल मेरा उल्लास न्यूज़ को यूट्यूब पे सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को भी दबाएं.